जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। पेपरफुटी प्रकरणावर काँग्रेस आक्रमक, सरकारविरोधात जिल्हास्तरीय आंदोलनाचा इशारा। महागाई, पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसची सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार। सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या प्रति लिटर मागे 30 रुपये चोरत आहे। केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य, शेतकरी आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी यांनी केला आहे। देशात आणि राज्यात पेपरफुटीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी यांनी केला आहे। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक पटेल, ॲडव्होकेट रोशन वळवी, राजेंद्र पाटील, विक्रम पाडवी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी यांनी सांगितले की दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर काँग्रेसने जोरदार टीका केली असून लवकरच सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे। सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे पेट्रोल, डिझेलचे दर वाढले असून त्याचा परिणाम महागाईवर झाला आहे। तसेच शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा आरोपही करण्यात आला आहे। टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपानंतर परीक्षा रद्द करण्यात आली असून यापूर्वीही नीट परीक्षेच्या पेपरफुटीचा मुद्दा गाजला होता। या सर्व घटनांमागे मोठा भ्रष्टाचार दडलेला असून सरकारच्या निष्काळजीपणामुळेच अशा घटना घडत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी केला आहे। या सर्व प्रश्नांवर सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेस जिल्हास्तरावर सरकारविरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये टीईटी परीक्षा आज 28 जूनला होती आणि याचा पेपर कालच फुटला। अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हा पेपर फुटला। त्याच पद्धतीने काही दिवसापूर्वी नीटचा पेपर पूर्ण देशामध्ये फुटला आणि एकूणच केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, याचं शैक्षणिक धोरण अतिशय लोकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या विरोधी आहे। कारण ज्यावेळेस नीटचे पेपर या अगोदर फुटलेत, एमपीएससी पेपर फुटलेत, तलाठी परीक्षेचे पेपर फुटलेत, हे सरकारला माहीत असून सुद्धा त्या ठिकाणी सातत्याने पेपर फुटत आहेत। याच्यावर लोकांचे आंदोलन चालू आहेत। त्याच्यावर देशातले नेते बोलतायत। आमचे नेते राहुलजी गांधी संसदेमध्ये बोलतायत की अशा पद्धतीने परीक्षा पद्धतीचे जे चुका आहेत हे केंद्र राज्य सरकारने दुरुस्त केल्या पाहिजेत। ते होत नाहीये आणि म्हणून मला असं वाटतं की टीईटी असेल, नीट असेल, एमपीएससी असेल, हे जे पेपर फुटी चालू आहे, पेपर मधला परीक्षेमधला जो काही हा सर्व घोटाळा चालू आहे, भ्रष्टाचार आहे, याच्याविषयी आम्ही निश्चितपणे आंदोलन करू। आताच आमचं युवक काँग्रेस आणि एनएसयूने आंदोलन केलं। आता आम्ही काँग्रेसचे नेते सर्व जिल्हास्तरीय एक आंदोलन करणार आहोत। राज्यव्यापी सुद्धा आमचं आंदोलनाचं मिशन आहे। आजची पत्रकार परिषद त्याच अनुषंगाने होती। नीटची परीक्षेच्या अनुषंगाने सर्वच परीक्षा, सर्वच शैक्षणिक जो काही घोटाळा झालेला आहे याच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत। या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती आहे की भारत सरकारचं, भाजप सरकारचं, केंद्र सरकारचे धोरण आहे, ते धोरणच मुळात या महागाईला जबाबदार आहे। की जसं की गॅसचे या ठिकाणी किमती वाढल्यात, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यात, या ठिकाणी खतांच्या किमती वाढल्यात आणि एकूणच या सर्व जे इंधन आहेत, ऊर्जा करणाऱ्या जे कंपन्या आहेत, त्याच्या ठिकाणी महागाई वाढल्यामुळे इतर बाजारात सुद्धा फरक पडला आणि जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत, तेल असेल, नंतर अन्नधान्य असेल, त्याच्या किमती वाढल्यात आणि एकीकडे शेतकऱ्यांच्या किमती कमी झाल्या। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, मात्र मार्केटमध्ये आलेल्या ज्या वस्तू आहेत त्याला भाव वाढतायत। कारण याला केंद्र सरकारची धोरणं जबाबदार आहेत, राज्य सरकारची धोरणं जबाबदार आहेत। मुळात पेट्रोल डिझेल जर स्वस्त झालं तर लोकांना याच्यामध्ये दिलासा मिळू शकतो, परंतु केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोल डिझेल मध्ये सुद्धा निम्मे, म्हणजे जी काही किंमत आज आहे पेट्रोल डिझेलची, याच्यामध्ये प्रति लिटर 30 ते 40 रुपये या ठिकाणी ते चोरी करतायत। आणि अशा प्रकारचे धोरणांमध्येच, कार्यक्रमांमध्ये चोरी करून, या ठिकाणी योजनांमध्ये चोरी करून या ठिकाणी हे सरकार चाललेलं आहे। परीक्षेच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे, लोक मुलांची परीक्षा फी घेतात, मुलांकडून सर्व प्रकारचे पैसे गोळा करतात आणि त्याचे पेपर फोडतात। अशा प्रकारचे जे पेपर फुटीचे प्रकरण आहे, भ्रष्टाचार आहे, याच्यावर किंवा महागाई आहे, याच्यावर आम्ही आंदोलन करणार आहोत।